कर्नाटक सरकारनं जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यातच राज्यात 3,06,000 टन हमीभावानं खरेदी जाहीर केली। म्हणजे 3,06,000 टन एवढी तूर सरकार हमीभावानं खरेदी करणार आहे। आणि या खरेदी होणाऱ्या तुरीला सरकारनं क्विंटल मागे 450 रुपये बोनस देखील जाहीर केला। म्हणजेच कर्नाटक सरकार शेतकऱ्यांची जी तूर खरेदी करणार आहे त्या तुरीसाठी शेतकऱ्यांना 8,000 रुपयांचा भाव मिळणार आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये काय झालं, महाराष्ट्रामध्ये एकतर तुरीची खरेदी करण्याची प्रक्रिया एकदमच उशिरा सुरू झाली, एकतर उद्दिष्ट उशिरा जाहीर केलं आणि त्यातल्या त्या सरकारनं केवळ हमीभावानं तूर खरेदी करू एवढंच आतापर्यंत जाहीर केलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणखीन प्रश्न निर्माण झाला की कर्नाटक सरकारनं खरेदी प्रत्यक्ष सुरू होण्याच्या आधीच म्हणजे नोंदणी चालू असतानाच बोनस जाहीर केला होता। मग महाराष्ट्र सरकारनं असा बोनस का जाहीर केला नाही? कारण ज्याची आवश्यकता आहे। कारण कर्नाटकल्या शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तोच प्रश्न आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा देखील आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं कर्नाटकप्रमाणे शहाणपणा दाखवावा आणि तुरीला 450 रुपये बोनस जाहीर करावा अशी मागणी आता शेतकरी करू लागलेले आणि शेतकऱ्यांच्या या मागणीला सगळ्यांचाच पाठिंबा आहे।